नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये। या आधीच्या व्हिडिओत जो आपण केक बनवला होता तो असा चॉकलेट सिरपने डेकोरेट केला आहे। ॲनिव्हर्सरीची सगळी तयारी झाली होती। आधी मी औक्षण करून घेतलं आत्या मामांना दोघांना पण। इथं असता आयुषला केक खायचा होता आणि रसगुल्ला खायचा होता, स्वीट्समध्ये होता तो। त्यासाठी त्यांची गडबड होती। कधी एकदा केक कटिंग होते ना आम्ही केक खाते असं झालं होतं दोघांना पण। आत्या मामा लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा। तुम्ही दोघं आमच्यासाठी फक्त आई वडील नाही तर एक प्रेरणादायी जोडी आहात। आज असे खूप लग्नाचे वाढदिवस आम्हाला तुमचे करायला भेटो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना। आता यानंतर ताईने आत्या मामांना औक्षण करून घेतले। तसं नेहमी असं काही सेलिब्रेशन असेल तर आम्ही घरीच जेवण बनवतो, जरा स्पेशल मेनू असतो नेहमी। पण यावेळी आम्ही ठरवले की आम्ही बाहेर जेवायला जाणार होतो। आत्या मामाच्या ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने आज आम्हाला स्वयंपाकाला सुट्टी होती। आज आम्ही बाहेर जेवायला जाणार होतो। ताईचं औक्षण झाल्यानंतर इथे आम्ही केक कटिंगला सुरुवात केली। सेशन चालला नाही अगं तुम्हाला केक कटिंग नंतर आम्ही सर्वांनी आत्या मामानं केक चारून घेतला आणि त्याच्यासोबत फोटोज पण काढून घेतले। सर्वांचं फोटोशूट केलं आम्ही, मुलांसहित आमच्यासहित सगळ्यांचं फोटोशूट केल्यानंतर आम्ही जेवायला बाहेर गेलो। प्रत्येक वेळी आपल्याला ब्लॉग मध्ये येते ना। त्यानंतर बाहेर संध्याकाळी सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मुलांनी थोडं गार्डनमध्ये मजा मस्ती केली आणि त्याच्यानंतर आम्ही घरी परत आलो। असा गेला कालचा आमचा पूर्ण दिवस। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।